नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपल्या लहान मुलांच्या तळपायांची आणि तळ हातांची मालिश केल्याचे आपल्या बाळाला काय फायदे होणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। मी बघा आमच्या ह्या लहान बाळाला जी अशी पायाची तळपायाची जी मालिश करत आहे याच्यामुळे त्याला काय काय फायदे होणार आहेत ते बघूया। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या बाळाला शांत झोप लागायला मदत होते, कारण आपल्या ह्या बाळाचे जे तळपायाचे जे ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत, तळपायाचे जे काही आपण जे ॲक्युप्रेशर पॉइंट दाबत आहोत त्याचे संपूर्ण कनेक्ट हे पूर्ण शरीराला जोडलेला आहे। मेंदू, हार्ट, लिव्हर, त्याचे पोटाचे जे गॅस वगैरे होण्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण हे जे ॲक्युप्रेशर पॉइंट दाबत आहोत याच्यामुळे बाळाला खूप चांगला फायदा होणार आहे। आणि म्हणून हे जे आपण मालिश करतो आणि जे हे बोटांचे ॲक्युप्रेशर पॉइंट दाबून घेत आहोत याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो आणि बाळाला शांत झोप लागायला मदत होते। त्याचप्रमाणे बाळाचं ब्लड सर्क्युलेशन हे अगदी व्यवस्थित होतं आणि बाळाचं हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरातलं अगदी नॉर्मल राहतं, किंवा जर कमी असेल तर ते वाढायला मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या बाळाच्या पोटात जर गॅस झालेले असतील तर अशा प्रकारे मालिश केल्याने किंवा असे ॲक्युप्रेशर पॉइंट दाबवल्यामुळे आपल्या बाळाचे जे गॅस आहेत ते बाहेर पडायला मदत होते। त्याचप्रमाणे पोटाची मालिश करताना सुद्धा आपल्या बाळाचे जे ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत ते दाबले जातात आणि पोटाची गोलाकार मालिश केल्यामुळे ही बाळाचे गॅस बाहेर पडतात। त्याचप्रमाणे तळ हाताची सुद्धा मालिश केल्यावर आपल्या बाळाला अनेक फायदे होणार असतात। तळ हाताची मालिश केल्यावर तळ हाताचे जे ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत ते सुद्धा दाबल्यावर आपल्या बाळाला अनेक फायदे हे होत असतात। त्यातलाच एक फायदा म्हणजे आपलं बाळ जास्त चिडचिड करत असेल, रडत असेल, व्यवस्थित शांत झोपत नसेल तर त्यात सगळ्यात मोठा फायदा हा तो होणार आहे, म्हणजे आपलं बाळ शांत होणार आहे आणि त्याला जी चिडचिड होणार आहे ती कमी होते। आणि त्यामुळे आपण बाळाची कुठल्याही पारंपरिक तेलाने तळ हाताची आणि तळ पायाची दररोज मालिश केली पाहिजे। शरीराची मालिश करताना हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। आणि आंघोळ करताना आपलं जर मालिश करायचं जमलं नाही तर आंघोळ करताना सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो, किंवा अगदी रात्री झोपताना सुद्धा बसल्या बसल्या आपल्या बाळाला आपण ही मालिश देऊ शकतो। आणि आपण आपल्या बाळांना खरंच जरूर ही मालिश द्या, म्हणजे खूप चांगला फायदा आपल्याला बाळाला होणार आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची स्किन चांगली राहण्याला सुद्धा मदत होते। जे आपण पायाची मालिश करून घेतो, ॲक्युप्रेशर पॉइंट दाबून घेतो, त्यामुळे आपल्या बाळाची स्किन ही नितळ व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे आपलं बाळ ॲक्टिव्ह राहायला मदत होतं, भूक चांगली लागते, कारण पूर्ण शरीराच्या ज्या आपल्या त्यांच्या रक्तवाहिन्या आहेत ह्या तळ हाताला आणि तळ पायाला जोडलेल्या आहेत। मागे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले, त्याचप्रमाणे पुढे कंटिन्यू करत आहे की हे जे सगळे जोडलेले ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत किंवा त्याच्या ज्या नसा जोडलेल्या आहेत शरीराला, त्यामुळे बाळाला संपूर्ण शरीराला एक एक पार्टला त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून बाळाची तळ हाताची आणि तळ पायाची मालिश करणं खूप गरजेचं आहे आणि आपण ती रोज शरीराची मालिश करताना ती केलीच पाहिजे। हाडं स्ट्रॉंग होणं हे त्यांच्या मालिशमुळे तर होतच आहे, परंतु आतील पूर्ण रक्तवाहिन्या मोकळ्या होणार आहेत, ब्लड सर्क्युलेशन पूर्ण व्यवस्थित झाल्यामुळे बाळाला जो पण शारीरिक प्रॉब्लेम आहे तो कमी होणार आहे आणि बाळाला अगदी शांत अशी झोप लागायला मदत होणार आहे। काही लहान मुलं जी नवजात बालक असतात ती 1 महिना, 1.5 महिने, 2 महिने खूप रडत असतात आणि रात्रभर झोपत नाही आणि दिवसा झोपतात। त्यावेळेला संध्याकाळी झोपताना आपल्या बाळाला तळ पायाची आणि तळ हाताची मालिश केल्यामुळे रात्री झोपायला मदत होते आणि त्यांचं जे झोपेचं टाइम टेबल हे कंटिन्यू व्हायला मदत होते आणि बाळ शांत असं झोपायला सुद्धा मदत होते। त्याचप्रमाणे त्यांच्यात अजून एक कारण म्हणजे गॅस होण्याचं कारण असल्यामुळे नवजात बालक झोपत नाहीत, आणि म्हणून जर आपण त्यांच्या तळ हाताची तळ पायाची मालिश केली आणि पोटाची राऊंड शेपमध्ये जर मालिश केली तर त्यांचे जे गॅस आहेत ते बाहेर पडायला मदत होते आणि बाळ शांत झोपतं आणि जे दूध पिलेलं आहे बाळाने ते सुद्धा चांगलं पचायला मदत होतं। त्यामुळे आपल्या लहान बाळाची तळ हाताची आणि तळ पायाची मालिश ही जरूर करा। आणि मी जसे दाखवलेले आहेत ॲक्युप्रेशर पॉइंट दाबून
करून तसे दाबा, म्हणजे आपल्या बाळाला पुढे चालून चालायला, बसायला, उठायला मदत होणार आहे आणि उभं राहताना त्यांच्या पायामध्ये ताकद होणार आहे आणि त्यांच्या पायाची जी उभी राहण्याची जी पोझिशन आहे ती सुद्धा स्ट्रॉंग होणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन। तोपर्यंत बाय।